नमस्कार, मी आहे मंजिरी आणि स्वाद रत्नागिरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे गुलकंद. तर गुलकंद कसा तयार करायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर ही मी गुलाबाची अर्धा किलो फुलं घेतलेली आहेत आणि फ्रेश आहेत, पाहू शकताय तुम्ही. एकदम ताजी टवटवीत आहेत. तर या फुलांचा आता मी पाकळ्या काढून घेणार आहे. अशा प्रकारे मी ह्या सर्व फुलांच्या पाकळ्या तोडून घेते. तर आता मी या सर्व गुलाबाच्या पाकळ्या तोडून घेतलेल्या आहेत. आता पुढील साहित्य काय हवंय ते आपण बघून घेऊया. आता गुलकंदासाठी लागणारं साहित्य ते म्हणजे 4 चमचे साखर आणि 4 चमचे बडीशोप ती मी भाजून घेतलेली आहे. आणि हा मध आहे. मध तुम्ही इच्छेनुसार जेवढा हवा तेवढा टाकू शकता. आता मी गॅसवर एक कढई तापायला ठेवलेली आहे. गॅस लो ठेवलेला आहे आणि या कढईमध्ये आता मी सर्व फुलं टाकून घेते. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. लो गॅसवरच आपल्याला ही रेसिपी तयार करायची आहे. आता ही फुलं छान अशी आपण परतून घ्यायची. या पाकळ्यांमध्ये पाण्याचा अंश असतो, म्हणजेच गुलाबजल असतं. त्यामुळे आपण यात आता लगेच साखर घालून घ्यायची, म्हणजे ती विरघळली जाते. आता या पाकळ्यांवरती मी 2 मिनिटासाठी एक झाकण ठेवून देते, म्हणजे त्या पाकळ्या आहेत त्या मऊ होतील आणि साखर ही लगेच विरघळली जाईल. आता 2 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. तर पाहू शकताय या ज्या पाकळ्या होत्या त्या पूर्णपणे खाली बसलेल्या आहेत. आपली ही कढई पाकळ्यांनी भरलेली होती आणि त्या आता एकदम अशा तळाशी जाऊन बसल्यात आणि साखर सुद्धा विरघळलेली आहे. आणि त्यातलं जे पाणी आहे हे थोडंसं आटलं पाहिजे, सुकं झालं पाहिजे. अजून आपण एक 2 ते 3 मिनिटं याला गॅसवर ठेवूया. आता आपलं जे पाणी आहे ते आटत आलेलं आहे. आता यात मी बडीशोप घालून घेते. आता बडीशोप टाकून झाल्याच्या नंतर आपण मध टाकायचं आहे. तर आता आपला जो हा मध आहे तो सुद्धा आता छान मिक्स झालेला आहे याच्यामध्ये आणि हे एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि रूम टेम्परेचरला आल्याच्या नंतर हा गुलकंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. तर पाहू शकताय आपला गुलकंद तयार झालेला आहे आणि तो छान असा ज्युसी झालेला आहे. त्याला छान कलर सुद्धा आलेला आहे. तर मी या गुलकंदामध्ये साखरेचं प्रमाण कमी आणि मधाचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे. त्यामुळे तो छान असा ज्युसी झालेला आहे. आपण खाऊच्या पानातून याचा वापर करू शकतो. जेवण झाल्यानंतर हे आपण खाऊ शकतो. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. आणि हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.